सर्वप्रथम तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि त्यांच्या दिलेल्या शिकवणीस अभिवादन करतो, वंदन करतो। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की बरेच वर्षाची मागणी होती की चिरानगर येथे त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं तिकडे एक मोठं स्मारक, तिथे भव्य पुतळा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेलं साहित्य, साहित्यिक मूल्य या सगळ्याचा प्रचार प्रसार आणि आत्मसात करण्याची व्यवस्था व्हावी। मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या गोष्टीत पूर्णपणे निर्देश देऊन पुढाकार घेतला आणि सेवक म्हणून सर्व व्यवस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून पूर्णतः त्या ठिकाणी आता जागा मोकळी होऊन या बांधकामाला पहिल्या टप्प्याच्या सुरुवातसुद्धा झाली। काल त्याचं भूमिपूजन झालं। माननीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं योगदान महाराष्ट्र, देश आणि समस्त मानवजाती कधी विसरू शकणार नाही। लोककला, लोकसाहित्य याची निर्मिती तर केलीच, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रणी भूमिका आणि नेतृत्व तर वैचारिक केलंच, पण श्रमिक, कष्ट, घाम याला महत्त्व देऊन साहित्य निर्मितीच्या बाबतीतलं त्यांचं योगदान हेही फार मोठं आहे। आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार जगभरातल्या श्रमिकांना आणि जो माणसावर प्रेम करतो त्याला मोहित करतो। अशा या महामानवाच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने इथे अभिवादन करणं आणि काल एक मोठं स्मारक, त्याचं भूमिपूजन करणं याचं कर्तव्य आणि सेवक म्हणून काम करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं। मला ज्या ठिकाणी घोषित करायचं आहे की महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आमच्या चित्रनगरी फिल्म सिटी बोर्डच्या माध्यमातून एक योजना असते ज्यात महापुरुष आणि त्यांच्या विचारांवरचे चित्रपट हे सरकारच्या माध्यमातून फिल्म सिटीच्या आर्थिक प्रयोजनातून होत असतं। यावर्षी आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर, आदर्शावर, शिकवणीवर, साहित्यावर एक चित्रपट सरकारच्या वतीने करणार आहोत। त्याची आम्ही पूर्णपणे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अगोदरच काढली आहे। अंतिम निर्देशक कोण असेल याबद्दलचा अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत आणि येत्या वर्षात त्या चित्रपटाच्या कामाला सुद्धा सुरुवात करू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि काँग्रेसकडनं त्यांच्या विरोधातली आंदोलनं जी आहेत ती रस्त्यावरती होताना पाहायला मिळतात। गेली 2 आठवडे संसदेतून गायब असलेले केंद्रीय गृहमंत्री मात्र पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत असा आरोप काँग्रेसकडनं केला जातो। काँग्रेसचा अभ्यास कच्चा आहे। काँग्रेसच्या नेत्यांना विपर्यासाचं भूत लागलं आहे आणि काँग्रेसच्या भूमिका या सत्याधारित नाहीत। संसदेमध्ये अमितभाई होते, संसद भवनातही होते, संसदेत आणि संसद भवनातही लोकशाही मार्गाने सर्व काम आपलं करत होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या मूळ मुद्द्याला बगल देऊन राजकीय अभिनिवेशापोटी, राजकीय द्वेषापोटी म्हणेन मी, हे आंदोलन काँग्रेस करत आहे। याला जेनझी, भारतातील नागरिक यांचं समर्थन नाही। स्वतःचा पक्ष वाचवणे आणि स्वतःच्या पक्षाला काही ना काही स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणे एवढा केविलवाना प्रयत्न काँग्रेसचा आहे। अभिजित दिपकेंमुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी लपून बसलेले आहेत अशा पद्धतीचा आरोप संजय राऊतांकडून केला जातो। मला वाटतं त्यांनाही कदाचित सवय असेल, त्यांची अंगवळणी पडणारी कार्यपद्धती संजय राऊत यांची असेल। घरात बसणे आणि घरातनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर संवाद करणे आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांना
लपून राहणं अशा कार्यपद्धतीची सवय असेल भारतीय जनता पक्षाला, अमित शहाना नाही. राज ठाकरे आता भाषण करताना बोलले आहेत की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ आता पोस्ट करत सांगितलंय की ज्यांनी माझ्या आईवर शिव्या घातल्या त्या मुलांना माफ केलं पाहिजे. तर राज ठाकरे असं म्हणतायत की हे तुमच्या पक्षातील लोकांना देखील सांगितलं पाहिजे की त्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजे. नाही, आमचं तर राज ठाकरे नाही म्हणणं आहे. तुम्ही आज ज्याच्या तळी घेऊन उभे आहात ना, त्या शरारती असा ज्याचा उल्लेख मोदीजींनी केला, त्या मुलांच्या समर्थनार्थ तुम्ही उभे होतात. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं आमचं निवेदन आहे, ज्या वेळेला राज ठाकरेंनी भूमिका मांडल्यानंतर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या सामान्य माणसाने समाज माध्यमांवर प्रतिक्रिया दिल्या, त्या आक्रमकतेने दिल्या, त्यावेळेला राज ठाकरे यांचं वक्तव्य काय होतं मनसेने बघावं. त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं वक्तव्य होतं की शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या लोकांना ठोकून काढा. हे आज समाज माध्यमांवर बोलत आहेत. आणि म्हणून सहनशीलता, प्रामाणिकता आणि समजूतदारपणा आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद आणि जेनझीच्या भावना समजावून जो व्हिडिओ नरेंद्र मोदीजींनी केला आहे तो आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा, त्यांच्या पक्षाला सांगावा, असं आमचं त्याला म्हणणं आहे. सर, विद्यार्थी सेनेचा खरं तर हा मेळावा आहे आणि यातून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना राज ठाकरे साथ घालताना देखील पाहायला मिळतात. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोणाच्या मेळाव्यात काय बोलावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य केलं होतं, त्यावर ते बोलतात की त्यांच्या मेंदूचं आता फुटप्रिंट जे आहे ते आता मिळवावं लागेल. मला असं वाटतं की या आंदोलनामध्ये ज्या भाषेचं, ज्या भाषणांचं, ज्या समाज माध्यमांवरच्या दिलेल्या प्रतिक्रियांचं, त्या प्रतिक्रियातल्या शब्दांचं, त्यातल्या अश्लीलतेचं समर्थन घेऊन मनसेने उभाटा सेना झाली आहे. त्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झालाय का हा त्यांनी पहिलं बघावं. स्वच्छतेचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. पालिका प्रशासनाने काल ज्यावेळी लोकशाही मराठी 20 दिवस जूह चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य दाखवत आहे, पण खोटे व्हिडिओ पोस्ट करून कुठेतरी मुंबईकरांना दिशाभूल केली जाते, फसवलं जात आहे असे आरोप स्थानिकच करत आहेत. पालिकेकडनं काम जे आहे जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही आहे. बघा, महापालिकेने स्वच्छतेचं काम तर सचोटीने आणि परिपूर्णतेने केलंच पाहिजे. महापालिकेला या कामापासून स्वतःला बाजूला ठेवता येणार नाही. आणि मला असं वाटतं पालकमंत्री म्हणून आमचं हे काम आहे की त्याच्यावर देखरेख करणं. आम्ही ते देखरेख करूही. अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये कडकच काम महापालिकेला करायला लागेल. पण याच्यामुळे जुने जाणते किंवा केलेले व्हिडिओ टाकून एक वातावरण समाज माध्यमांवर निर्माण करणं, अशा करणाऱ्यांनी आत्मभान गमावलेले आहेत. आत्मनिरीक्षण केलं पाहिजे असं मी नक्की म्हणेन. खरं तर त्या परिसरामध्ये 8 भाजपचेच नगरसेवक आहेत, स्वतः अमित साटम तिथले आमदार आहेत, पण कोणती दखल त्यांनी घेतली नाही. एक दिवस व्हिजिट करून पुन्हा एकदा जैसे ते परिस्थिती आजही पाहायला मिळते. अमित साटम सक्षमतेने काम करतायत. जुहू चौपाटीच्या साफसफाईच्या बाबतीत तर त्यांनी बैठक घेतलेली मला माहिती आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याबद्दलची माहिती मला अवगत करून दिलेली आहे. त्यामुळे ते तर प्रामाणिकतेने रस्त्यावर आहेतच. पण या सगळ्यांमध्ये समाजाबरोबर काम करण्याची भूमिका भाजपचे नगरसेवक आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक करतायत. अजूनही कमी असेल तर ते आम्ही करू. अमित शहा यांनी क्रांतीच्या आड येऊ नये, 2029 पूर्वी गृह खात्याचा लिलाव करतील अशा पद्धतीचं संजय राऊत म्हणतात. ते संजय राऊत यांना विचित्र, विक्षिप्त, अविवेकवादी आणि वेडेपणाची वक्तव्य करण्यासाठी नोबेल पुरस्कार दिला पाहिजे असं माझं मत आहे.